आता थेट जाऊयात मुंबईमध्ये विसर्जन मिरवणूक निघालेली आहे गणपती बाप्पाची। गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा डौलानं आता विसर्जक मिरवणुकीमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि मुंबईमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। गणेश गल्लीच्या राजाची मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघालेली आहे आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। लालबाग परिसरामधली दृश्य आहेत। गणेश गल्लीचा बाप्पा विसर्जनासाठी आता मार्गस्थ झालेला आहे आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण अनुभवतो आहोत। 10 दिवसांचा हा सगळा सोहळा, 10 दिवसांचा हा सगळा उत्सव आणि या सगळ्या उत्सवानंतर आजचा हा विसर्जनाचा काहीसा भावुक करणारा क्षण आहे श्रद्धा, आणि त्याच निमित्तानं ही सगळी दृश्य आपण अनुभवतो आहोत। हो बरोबर, आणि ही गर्दी पाहून आपल्याला अंदाज येतो की किती भाविक आलेले आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी। ज्यांना 10 दिवस बाप्पाचं दर्शन मिळालं नाही ते सुद्धा भाविक बाप्पाच्या दर्शनाला येतात आणि आतुरतेने वाट सुद्धा पाहतात की बाप्पाचं दर्शन आम्हाला कधी होतं। अर्थात श्रद्धा, आणि मुंबईतला आकर्षणाचं केंद्र असलेला लालबागचा राजा जगभरासाठी खरं तर जो आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, श्रद्धेचं स्थान आहे, असा लालबागचा राजा सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। विविध ठिकाणचे गणपती बाप्पा आज पुढारी न्यूजवरती दिवसभर आपण लाईव्ह दाखवणार आहोत। विसर्जन मिरवणुका आपण लाईव्ह पाहणार आहोत। तिकडचा सगळा उत्साह आपल्याला लाईव्ह अनुभवायचा आहे। मुंबईमधली दृश्य आहेत, त्याचबरोबर पुण्यामधली दृश्य आहेत। सगळ्या ठिकाणचे बाप्पा आज जेव्हा विसर्जनाला जाणार आहेत तेव्हा तिकडचे लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आज दिवसभर आमचा प्रयत्न असेल। मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधली ही ताजी लाईव्ह दृश्य आता या क्षणाला आपण बघतो आहोत। मुंबईमधला गणपती बाप्पा असेल सगळ्यांसाठीच खरं तर आकर्षणाचा, चर्चेचा विषय। त्याचबरोबर पुण्यातले गणपती, पुण्यामधली संस्कृती, तिकडची परंपरा हे अनुभवण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक खरं तर गणेश उत्सवानिमित्त पुण्यामध्ये येत असतात। तिकडचा सोहळा आपल्याला अनुभवायचा आणि त्यासोबतच कोल्हापूरमध्ये अत्यंत पारंपरिक पद्धतीनं काही घरगुती गणेश मंडळांचं सुद्धा, त्याचबरोबर घरगुती गणपती बाप्पांचं सुद्धा आज विसर्जन होणार आहे आणि तिकडचाही सोहळा आपल्याला, तिकडची परंपरा आपल्याला अनुभवायची आहे। आणि विविध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं गणेशोत्सवाचे हे रंग, विसर्जन मिरवणुकांचे हे रंग आपण आज दिवसभर पुढारी न्यूजवरती अनुभवणार आहोत। आणि आपण पाहतो की राज्यभरामध्ये बाप्पाच्या विसर्जनाची धूम, बरोबर बोललात गुरु तुम्ही, कारण की मुंबई, पुणे आणि कोल्हापूर इतकंच नाही तर राज्यभरामधून जितकेही बाप्पा जातील त्यांचं विसर्जन होईल त्याचे सगळे अपडेट्स पुढारी न्यूज आपल्या प्रेक्षकांपर्यंत ताजे पोहोचवणार आहे। तिथे ताजी दृश्य आपण पाहतोय मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधून कशा पद्धतीनं बाप्पा निघालेले आहेत आणि त्यांच्यासाठी भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत। अर्थात भाविकांमध्ये आजच्या दिवशी सुद्धा उत्साह आहे। म्हणजे एक भावनिक क्षण खरं तर या सगळ्या भाविकांसाठी तो असतो जेव्हा गणपती बाप्पाचं प्रत्यक्षामध्ये विसर्जन होणार असतं। विसर्जनाचा क्षण जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक भाविकाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं। पण मात्र आत्ता जेव्हा ही विसर्जन मिरवणूक निघालेली आहे तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद असतो, वेगळा उत्साह असतो आणि तोच आनंद, तोच उत्साह घराघरामध्ये पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आज आपला दिवसभर प्रयत्न राहणार आहे। मुंबईमध्ये गणेश गल्लीच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघालेली आहे। मुंबईमधल्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा आपण उल्लेख करायचा तर प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो मुंबईच्या राजाच्या गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा त्याच्या मूर्तीच्या भव्यतेसाठी ओळखला जातो। वर्षानुवर्ष मोठ्या संख्येनं मुंबईमधले भाविक हे या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। मोठी रांग खरं तर गणेश गल्ली परिसरामध्ये लागलेली असते। एक उत्सवाचं भलं मोठं वातावरण त्या ठिकाणी असतं आणि आता जेव्हा विसर्जनाचा दिवस येतो तेव्हा सुद्धा सगळ्यात आधी कोणता बाप्पा लालबाग परिसरामधनं जर आपल्या मंडपामधनं बाहेर पडत असेल तो अर्थातच मुंबईचा राजा अशी ओळख असलेला गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा गणपती बाप्पा। आणि या वेळेला सुद्धा बाप्पाचं हे रूप आपण आपल्या TV स्क्रीनवरती पाहतो आहोत। अत्यंत लोभसवाणं असं बाप्पाचं रूप आहे। या वेळेला त्या ठिकाणी उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला होता आणि तशीच साजेशी अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपण बघतो आहोत। 10 दिवसांचा सगळा पाहुणचार, 10 दिवसांचा हा सगळा सोहळा आणि त्यानंतर आज विसर्जनाचा काहीसा भावुक करणारा पण तरीही आनंदाचा असणारा क्षण। श्रद्धा, बरोबर आहे, बाप्पाला वाजत गाजत आपण निरोप देतोय आज आणि मुंबई, पुण्यासह राज्यामधील विविध मंडळातील गणरायांना सुद्धा निरोप देण्याची जय्यत तयारी करताना भाविक आता पाहायला मिळतात। इतकंच नाही गुरु, तर पुण्यामध्ये पण आपण जर पाहिलं तर पुण्याचे जे 5 मानाचे गणपती आहेत त्यांच्या बाप्पांच्या मिरवणुका सुद्धा धूमधडाक्यात निघणार आहेत आणि त्याचे अपडेट सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना देणार आहोत। तरुणाई डीजेच्या तालावर तरकणार आहे। आपण सगळे अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांना देणार आहोत आणि विसर्जनाला विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। ही सध्याची आपण दृश्य पाहतोय मुंबईच्या गणेश गल्लीच्या राजाची आणि नंतर पुण्यामध्ये सुद्धा आपण ताजी दृश्य पाहू शकतोय। बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जाणार आहे आणि 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर बाप्पांचं आज विसर्जन होत आहे।
मुंबई आणि पुणे दोन ठिकाणची दृश्य आपण बघत होतो आणि आता ही दृश्य आहेत लालबाग परिसरामध्ये. एकीकडे लालबाग का राजाच्या दरबारातनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत. त्या ठिकाणी लगबग सुरू आहे सध्या विसर्जन मिरवणुकीसाठीची. आणि दुसरीकडे प्रत्यक्षामध्ये मुंबईचा राजा अशी ओळख असलेला गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा आता आपल्या मंडपामधनं बाहेर पडलेला आहे. आणि लालबागच्या रस्त्यावरती आता मोठ्या संख्येनं हळूहळू गर्दी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, भाविक जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मुंबईचा राजा आणि त्यासोबतच लालबागचा राजा एकाच वेळी आपण लाईव्ह हे दर्शन घेतो आहोत. घरोघरी अनेक असे भाविक असतात श्रद्धा, ज्यांना खरं तर ही सगळी गर्दी आणि या सगळ्या व्यस्त वेळामधनं बाप्पाचं दर्शन घेता येत नाही, कारण भली मोठी रांग असते. अनेक तासांचा हा सगळे पेशन्स असतात आणि त्या सगळ्यातनं बाप्पाच्या चरणापर्यंत पोहोचायची सगळ्यांची मनोकामना असते, पण प्रत्येकाचीच ती काही पूर्ण होत नाही. अशा सगळ्यांसाठी पर्याय असतो तो म्हणजे या क्षणाला लालबाग परळमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणं. आणि त्याच दृष्टीनं आता यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला लालबाग परिसरामध्ये होताना पाहायला मिळते आहे. मुंबईचा राजा जेव्हा आपल्या मंडपामधनं बाहेर पडलेला आहे तेव्हा मोठ्या संख्येनं रस्त्याच्या दुतर्फा त्याचबरोबर शेजारी असलेल्या खिडक्यांमध्ये बाल्कन्यांमध्ये आपल्याला लोक जमा होताना पाहायला मिळतात. आणि हीच खरी गिरण गावातल्या गणेशोत्सवाची खासियत आहे, जी वर्षानुवर्ष आपण सगळे अनुभवतोय. आणि तीच आज आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना घर बसल्या लाईव्ह दाखवतो आहोत. मुंबईचा राजा एका फ्रेममध्ये आहे, उजव्या बाजूला आपण बघतो, तर डाव्या बाजूला लालबागच्या राजाचा दरबार सजलेला आहे. आणि आत्ता त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीसाठीची लगबग सुरू झालेली आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, 10 दिवसांचा हा सगळा उत्साहाचा सोहळा, उत्सव आणि या उत्सवाची आज सांगता होते आहे. शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे तीच खरं तर ऊर्जा, तोच उत्साह आजच्या शेवटच्या दिवशी सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये. मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधली दृश्य श्रद्धा. हे बरोबर आहे. नवसाला पावणारा बाप्पा आणि अशी मुंबईतील लालबागच्या राजाची जगभरात ख्याती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मुंबई, पुणे आणि जेव्हा मिरवणूक सुरुवात झाली ती 1892 तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता तासन तास मिरवणुकीला जातात, त्यांना खूप त्रास होतो, म्हणून मुख्य प्राण्यांना त्रास नाही दिला पाहिजे. आणि मी सगळ्यांना एवढंच आवाहन करेल की आजची जी 10 दिवसाची गणेश उत्सव हे खूप चांगल्या पद्धतीने साजरा झाला आहे. आणि या विसर्जन मिरवणुकीत सगळ्या मंडळांना आवाहन करेल की कुठलाही गालबोट लागणार नाही या गणेशोत्सव, तसं वागायला नाही पाहिजे. काय वेगळेपण असणार आहे? तुम्ही जसं सांगताय विद्युत रोषणाई आकर्षक करण्यात आली आहे, कशा पद्धतीने हा उत्सव विसर्जन मिरवणूक असणार? विसर्जन मिरवणुकीचा रथ हे विद्युत रोषणाईचा आहे. विद्युत रोषणाईसोबत विद्युत रोषणाईचा मयूरपंख रथ आहे. आणि पारंपरिक वादन, श्रीराम पथक असेल, शिवमुद्रा आणि समर्थ प्रतिष्ठान आणि मर्दानी खेळ यांचे संवेश एक जल्लोषात मिरवणूक होणार आहे. आपण बघतोय अत्यंत जल्लोषात ही जी मिरवणूक आहे ती सुरू होणार आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ही सुंदर अशी मिरवणूक, तिचा उत्सव आपण 10 दिवस पाहिला. आणि आता दरवर्षी जसं जे बैलजोड्या आपल्याला या विसर्जन रथाला दिसतात, यंदा मात्र वेगळेपण असं आहे की मुक्या प्राण्यांना त्रास न देता आधुनिक पद्धतीनं जी सगळी यंत्रसामुग्री आलेली आहे त्या ट्रॅक्टरच्या रथातून, मुक्या प्राण्यांना त्रास न देता ट्रॅक्टरच्या रथातून ही जी विसर्जन मिरवणूक आहे ती यावर्षी निघणार आहे. अशा पद्धतीचं इतर लोकांनी देखील अवलोकन करावं असं आवाहन उत्सव प्रमुख जे आहेत पुनीत बालन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि ही जी विसर्जन मिरवणुकीची सगळी लगबग जे आहे ती सुरू असल्याचं आपण पाहतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे. पाहतोय मुंबईच्या राजाची बऱ्याच मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि गर्दी तर अफाट आहे. गुरुवार सकाळपासूनच गर्दी जी आहे ती आपण रात्रीपर्यंत तशीच गर्दी बाप्पासाठी आपल्याला पाहायला मिळते. ज्या भाविकांना दर्शन घेता आलं